काय झालं? मराठ्याला बोलतोय, त्या जरांगेला बोलतोय. मग जरांगेने पण स्वतःच घरदार बघावं ना. शिव्या देतो का तू? शिव्या देतो? बरं मग लायकीने माझी काय आहे सांग ना. मग काय आहे सांग ना बाबा. मी आहे मेंढपाळाचा पोरगा, माझी लायकी नाही. अरे दादा मी धनगराचं पोरगा आहे, माझी नाही लायकी तुमच्या एवढी. हो नाही ना मग ते तू कोण सांगणार रे. बर मग सांग ना कुणाचं आहे ते. कुणाचं आहे ते सांग. नाही माझ्या बापाला माहितीये आणि मलाही माहितीये, पण तुला कसं काय माहित झालं काय. हो मला माहितीये ना, माझं नाव लावलंय ना पहिल्यापासून. मला माझ्या बापानं नाव लावलंय ना पहिल्यापासून. होय की पण तू काय विचारतोय असं. तू काय विचारतोय. कशाचा मास. कशाचा मास. अरे नाही मग त्या दस जरांगीला हा प्रश्न विचारतो का तू. मी कधी नाव घेतलं त्यांचं. तू कोण विचारणारा मला. तू कोण मला विचारणारा. तू कोण विचारणारा. अरे तू कोण मला विचारणारा प्रश्न विचारणारा. तू कोण. तू कोण आहे सांग ना. 96 कुळेनी बघ बाकीच्या माणसाला हे करायचं का. धनगराच्या माणसाला काही बोलायचं का. बरं माझ्या नाही तर राहू दे की. मग तुला पुत्र नाही तर तू काय एवढा लोड घेतलाय. अरे मी माझ्या मागे नाही ना, तू काय एवढं टेन्शन घेतलंय. मग तुला एका बाजूला म्हणतोय तू पुत्र नाही आणि मग बाजूला काय एवढं का टेन्शन घेतलंय. मग तू माझ्या मागं कोण नाही तर शांत बस ना मग. शिव्या. अरे तू शिव्या देण्याशिवाय दुसरं काय करू शकतो तू. अरे तू धमकी देतोय का मला. मग आता काय म्हणतोय घोडा लावीन म्हणजे. तुला आई नाही का. सातारा जिल्ह्यातच जातो येतोय मी. आजच येतोय दुपारी. तू काय तुझं नाव गाव सांग बरं. तू नाव सांग की तुझं नाव गाव सातारा जिल्हा सांगतोस. अरे नाव सांग ना. नाव घाबरलास काय नाव सांग ना. नाव नाही आलेलं. अरे सांग ना नाव. ट्रू कॉलर घेतोच मी. पण तू घाबरतो का. तू घाबरतोय का. मग तू शिव्या देतो का. शिव्या देतो तू. जीव मारण्याची धमकी देतो का. अरे मग कशाला एवढा उपद्व्याप लावला. 1 तास झाला तू पण. तुला काय एवढं टेन्शन आलं ते सांग ना. तुला मी काय म्हणतो. तू तुझ्या नेत्यांना असाच प्रश्न विचारतो का. तो प्रश्न मांडतो त्यावेळी उपोषण करतो त्यावेळी. त्याला काय करायचं. त्याचं घर सांभाळता येत नाही का. बाकीच्या का बरं महाराष्ट्रातल्या लोकांचे प्रश्न उपस्थित करतोय. अरे मग तू पण तुझं बघ ना. मग आमचं आरक्षण नाही का. अरे आमचं आरक्षण नाही का. ए दादा अरे आमचं आरक्षण नाही का. आमचं आरक्षण नाही. कसं पडत नाही ते सांग ना तू. बरं जाऊ दे. मागितलंय म्हणून तर चाललाय ना विषय. अरे मागितलंय